नमस्कार. देशदूतच्या संवाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय प्रयागराजचा कुंभमेळा. अतिशय देशभरात त्याचं नाव होतंय. कोट्यावधी साधकांनी गोदा स्नानाचं, गंगा स्नानाचं पावित्र्य घेतलं, त्याचा अनुभूती घेतली. याच पार्श्वभूमीवर आगामी 2 वर्षामध्ये नाशिकमध्येही कुंभमेळा होऊ पाहतोय. आपला नाशिकचा कुंभमेळा हा सिंहस्थ कुंभमेळा म्हणून ओळखला जातो आणि या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करणार आहोत. सिंहस्थ कुंभमेळा आणि गोदावरी नदीची सद्यस्थिती. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत गोदावरी प्रेमी देवांग जानी साहेब. देवांग जानी साहेब नमस्कार. देवांग जानी साहेब हे केवळ गोदावरी प्रेमी नाही, गोदावरीच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी त्यांनी अनेक लढे दिलेत. त्यांचा गाढा अभ्यास आहे तीर्थांचा, कुंडांचा आणि या गोदावरीचा. त्यांनी कोर्टामध्ये न्यायालयीन प्रक्रिया राबवून या गोदावरीला गोदावरीच्या अवैध बांधकामाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा दिलेला आहे. तर देवांग सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा, सिंहस्थ कुंभमेळा आणि रामकुंड याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो? नाशिकच्या गोदावरी नदीचं पवित्र स्थान म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्यातलं रामकुंड आहे, जिथे साधू संत महंत हे स्नान करतात, महापर्वणी साधतात. प्रत्येक भाविकाची इच्छा असते रामकुंडामध्ये आपण स्नान करावं पर्वणीला. तर या स्थानाचं महत्व काय? आता जस्ट आपण उल्लेख केला का प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे आणि करोडोच्या संख्येने भाविक वगैरे स्नान वगैरे करतायत. तर तुम्ही एक टीव्हीवर पाहिलं असेल का किंवा पेपरमध्ये वाचण्यात येतं आपल्या का वारंवार एक उल्लेख येतोय संगमस्थळी स्नान. तर ज्या ज्या आपल्याकडे सिंहस्थ आहे इतर ठिकाणी कुंभमेळा आहे किंवा अर्धकुंभ आहे, मग उज्जैन असो, हरिद्वार असो, प्रयागराज असो, नाशिक असो, आपण जर एकंदरीत पाहिलं ना तर कुंभमेळा हा संगमस्थळीत भरतो. असं एक कॉमन आपल्याला एक संगम हे एक कॉमन वाक्य आपल्याला दिसतं आणि त्याच्यामधनं एक निष्कर्ष असा निघतो का कुंभमेळा म्हटलं का संगमस्थळ. तर आपल्या रामकुंडामध्ये अरुणा आणि गोदावरी नदीचं संगमस्थळ आहे असं बॉम्बे प्रेसिडेन्सी, नाशिक गेझेटर सन 1883 आणि डेप्युटी लँड रेकॉर्डचे जे सिटी सर्वेचे जे नकाशे 1917चे ब्रिटिश काळी, त्याच्यामध्ये अरुणा नदी आणि गोदावरी स्पष्टपणे दिसते. गेझेटरमध्ये पण आपल्याला तो नद्या स्पष्टपणे दिसतात. तर रामकुंडामध्ये आपण आलो का जे बाहेर गौमुख वगैरे जे केलेले ते गौमुख भाविकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेने केले. जे पाणी येतं ते जलकुंभातून पाणी येतं. तेव्हा हे पाणी दूषित असल्यामुळे भाविकांना त्रास होऊ नये का लोक देवाऱ्यात वगैरे ते पाणी जतन करून ठेवतात, त्यामुळं ते पाणी वगैरे जलकुंभातून येतं. अंडर वॉटर म्हणजे गंगा गोदावरी मंदिराची जर फेसिंग पाहिलं त्या सन्मुख आपण ते अंडर वॉटर पाण्याच्या खाली ओरिजिनल गौमुख आहे आणि त्या गौमुखातून अरुणा नदी पूर्वीच्या काळात येत होती आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे आलेली गोदावरी म्हणजे अहिल्यादेवी होळकर पुलापासून ते लक्ष्मण कुंडाच्या दिशेने आलेली पश्चिमेकडून पूर्वेकडे आलेली आणि ती दक्षिणेकडे वळते ती धनुष्कुंडापासून, त्यामुळे झाली ती दक्षिण वाहिनी गोदावरी. ज्या वेळेस कुठली नदी दक्षिण वाहिनी होते त्यामुळे तिची जी मायथोलॉजिकल पॉवर म्हणा किंवा सायंटिफिकली म्हणा, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक पॉवर म्हणा, व्हायब्रेशन म्हणा किंवा इतर काही तुम्ही शब्द वापरू शकता, तर तिची जी पॉवर आहे ती पॉवर वाढत असते. तेव्हा ती दक्षिण वाहिनी झालेली गोदावरी, काही लोक दक्षिण वाहिनी गंगा म्हणतात, काही दक्षिण वाहिनी काशी म्हणतात, दक्षिण काशी म्हणतात, दक्षिण वाहिनी गोदावरी, ती झालेली दक्षिण वाहिनी अरुणा नदीचा संगम, अरुणा आणि गोदावरीचा संगम रामकुंडात झाला. त्यामुळे आपल्या रामकुंडाच्या तटावर सिंहस्थ कुंभमेळा भरतो. ही तत्कालीन स्थिती. आता वर्तमान स्थिती काय आहे? आता वर्तमान स्थितीमध्ये अरुणा नदीचं ओरिजिन जर आपण पाहिलं तर रामशेज किल्ल्यावर दिसून येतो. रामशेज किल्ल्यापासून ते इंद्रकुंड पर्यंत पाहिलं तर नदी नामशेज झालेली, काही ठिकाणी नाल्या स्वरूपात दिसून येते आपल्याला. म्हणजे पेटकर प्लाझाच्या इथं आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी तिचं अस्तित्व थोडंफार दिसून येत आहे. परंतु बाकी एन्क्रोचमेंट वगैरे अतिक्रमणमुळे ती नदी आता नामशेष झालेली आहे. सुदैवाने, पण सुदैवाने अरुणा नदीचं अस्तित्व आपल्याला इंद्रकुंडात दिसतं. इंद्रकुंडातला जो कुंड आहे तो गेझेटर प्रमाणे जर आपण रेफरन्स घेतला तर तो अरुणा नदीच्या काठ आहे. रिव्हर बँक ऑफ अरुणा रिव्हर असा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या हिशोबाने आपल्याला आलेली सुवर्ण संधी, या संधीचं सोनं प्रशासन आणि शासनाने पुढाकार घेऊन करायची आवश्यकता आहे. आणि जर असं पाहायला गेले तर सुदैवाने केंद्रात आणि राज्यात हे हिंदुत्ववादी सरकार आहे. तर आनंदाची गोष्ट अशी आहे का कमीत कमी ती आपण इंद्रकुंडातलं जे पाणी अरुणा नदीचं ते मालेगाव स्टँडला लागून जो समांतर उतार आहे त्याच्या खालून ती येते.
पण रामकुंडाचं ओरिजिनल जे तुम्हाला अंडर वॉटर जे गौमुख आहे त्या गौमुखात ते पाणी वगैरे पडतं. तर आपण कमीत कमी मिनिमम इंद्रकुंडापासून ते रामकुंडापर्यंत अरुणा नदी पुनर्जीवित करून घेतली पाहिजे. नंबर 1. कारण की आपल्याकडे कोट्यवधी रुपये येणार बरोबर. आणि इतका निधी येणार आहे तो फक्त गोदावरी नदीच्या नावाखाली येणार आहे, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणार आहे. जर सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये तिथं संगमच होत नसेल तर आपल्याला नैतिक आणि कायदेशीर अधिकार राहतो का कुंभमेळा भरवायचा? पण भाई असं म्हणतात का ही अरुणा गोदावरी आहे, अरुणा आणि गोदावरीचा संगम, याच्या व्यतिरिक्तही आणखी काही नद्यांचा संगम या गोदावरीला झालेला आहे? नक्की 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 नक्की. अरुणा आणि गोदावरीचा आपण विषय घेतला तिथं तर त्रिवेणी संगम जे म्हटलंय ना ते बोल तर पहिले त्यांनी काढून टाकलं पाहिजे. लोकांची दिशाभूल करू नका. आणि सांगा लोकांना, आता परवा मौनी अमावस्याच्या दिवशी जे लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने लोक येऊन गेले ते जलकुंभातलं पाणी गोदातीर्थ म्हणून घेऊन गेले. आता आपल्याकडे जे नद्यांचा तुम्ही संगम सांगितला तर एक सर्वात मोठा संगम जो मला दिसला म्हणजे जे आपल्याकडे जे नकाशे वगैरे आणि गेझेटरचे किंवा पूर्वाभिलेख कार्यालयातले जे दस्तावेज त्यानुसार जो दिसतो तो इसवी सन 1720 मध्ये सिंतोडे महादेव कुंड म्हणून होता. म्हणजे एक्झॅक्टली तो राम सेतूच्या पुढचा कुंड, गाडगावर पुलाच्या अलीकडच्या. मग तिथे गोदावरीत आहेच मूळ आपली, वरुणा नदी म्हणजे आताची वाघाडी, सरस्वती नदी होती ती आता नाल्यात आणि गटरीत रूपांतरित होऊन गेली. मेघा, सावित्री, गायत्री या अंतर्गत प्रवाह म्हटले, स्मॉल स्ट्रीम्स म्हटले, अशा 6 नद्यांचा संगम त्या पेशकुंडात होतो. त्यामुळे बाजीराव पेशवे प्रथम यांनी 1720 त्या कुंडाचं बांधकाम केलं. मग हा एक झाला संगम. नंदिनी, आपल्या पूर्वजांनी आपले जे जुने जाणते लोक होते ते मा हुशार होते, नंदिनींना नाचवलं त्यामुळे ती झाली नासर्डी. आता नासर्डीचं परत नामकरण करून आपण नंदिनी केलं. पण त्या नंदिनी आणि परत गोदावरीचा संगम होतो पुढे टाकळीच्या इथे. रामदास स्वामींनी तिथे जप तप वगैरे जे केलं होतं तो भाग. आणि आपल्याकडे कपिला आणि गोदावरी संगम म्हणतात, म्हणजे तपोवनात. म्हणजे असं म्हणतात का शूरपंखाचं जे नाक वगैरे कापलं गेलेलं होतं ते त्या प्रवाहात फेकलं होतं कपिला आणि गोदावरी संगमामध्ये. त्या कपिला नदीचं पण अस्तित्व आपल्याला दिसत नाही. जे येतं ते ड्रेनेजचं आणि सांडपाणी वगैरे आपल्या समोर ते वाहून वगैरे येतं. अशा त्या उपनद्या. आता गोदावरी नदी हे हार्ट आहे नदीचं, म्हणजे शहराच्या हार्टच म्हणता येईल कारण की आपलं नाकच आहे गोदावरी. आता ते हार्ट आहे. आणि हार्ट कधी वर्क करतं, हेल्दी कधी राहतं हार्ट, ज्यावेळेस त्याच्या वेन्स मधून आपल्याला ब्लड फ्लो व्यवस्थित होतो. ब्लड फ्लो म्हणजे वॉटर फ्लो. या उपनद्या या मूळ नदीला जिवंत ठेवायचं काम पूर्वीच्या काळी करायचे. त्यामुळे 2002च्या आधी रिव्हर बेड मध्ये कॉन्क्रिटायझेशन झालं नव्हतं. त्यावेळेस तुम्ही मला एक पण आपलं प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक तर फार कमी होतं त्यावेळेस, इलेक्ट्रॉनिक मीडिया मधलं एकही एक्झाम्पल दाखवा का गोदावरी नदीमध्ये पोल्युशन आहे. पोल्युशन नव्हतंच ना, कारण की गोदावरी नदी वाहती होती. नदीचं नदी पण हे वाहण्यामध्ये असतं, स्तब्ध होण्यामध्ये स्टॅग्नंट वॉटर मध्ये नसतं. व्हायला पाहिजे नदी, नदीचं नदी पण त्याच्यात आहे. नदीला नदी पण देण्यासाठीच आलं आहे. नदीला नदी पण देण्यासाठी मनपा प्रशासन केव्हापासून प्रयत्न करते, बऱ्याच वर्षापासून नदीला स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न झाले. तुमचं काय अनुभव आहे, काय त्याच्यात प्रगती झाली? आता आपण जर पाहिलं ना तर जे काही करताय ना प्रयत्न ते फक्त दिखाऊ करताय आणि कागदोपत्री करताय. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ते फक्त कागदपत्र रंगवायचे आणि फक्त दाखवण्यापुरतं जे काही एजन्सी असेल किंवा कोर्ट असेल त्यांना दाखवणं. ग्राउंडवर काम नाही आहे ना. आता जे काही नदीमध्ये जे नाले सोडलेले, नाल्यामध्ये गटरे सोडले, थेट गटरी नदीपात्रामध्ये सोडले, केमिकल वेस्ट आहे म्हणजे फॅक्टरी मधला जो काही केमिकल वेस्ट असेल हे सर्व नदीपात्रात आज रोजी येतो ना. जे 12 वर्षापूर्वी यायचा तोही 12 वर्षानंतर येतोय. आता शहरीकरण वाढलं, आपल्याकडे पॉप्युलेशन वाढलं, लोकसंख्या वाढल्यामुळे आता त्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे. जोपर्यंत आता येणारा निधी आहे ना, आता प्रशासनाला खरंच सांगतो का जे जुन्या चुका झाल्या ना किंवा जे काही पाप झालं त्यांच्याकडनं त्याचं प्रायश्चित घ्यायची आता ही वेळ आहे. अभि नाही तो कभी नाही. मी एकच आता सूत्र अंगीकार केलेले प्रत्येकाला सांगतो जो कोणी गोदावरीवर काम करतो त्याला, का अभि नाही तो कभी नाही. आता जर आपण 2 वर्षामध्ये जो येणारा मुबलक प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येणारा जो निधी आहे त्याचा सुयोग्य वापर आता प्रशासन शासन करून घेतला नाही तर परत 12 वर्ष गोदावरी दुर्लक्षित राहील आणि गोदावरीचं कधीच काही होऊ शकत नाही. त्यामुळे आता जो आलेला निधी आहे त्याचा सुयोग्य वापर केला पाहिजे. गोदावरी नदी पात्रामध्ये एक थेंब सांडपाणी जाता कामा नये, एक थेंब नाल्यातलं पाणी जायला पाहिजे, नैसर्गिक पाणी, पण त्याच्यामध्ये जे मलजल मिक्स होऊन जे पाणी जातं ते जाता कामा नये. आणि गोदावरी नदी पात्रामध्ये जे कॉन्क्रिटीकरण झालेले आपण 5 कुंडांचं डिकॉन्क्रिटायझेशन केलं त्याचा आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे. 3.5 मीटरने पूर पातळी वगैरे घटली,
जैवविविधता पुनर्जीवित होते, स्रोत जिवंत जलस्रोत पुनर्जीवित झाले. या पद्धतीने रामकुंडसह बाकी इतर आकार कुंडांचं सिमेंट कॉन्क्रीट काढावं. या निधीचा सुयोग्य वापर करा. फक्त ब्युटिफिकेशन आणि कॉस्मेटिक लुकवर भर देऊ नका, एवढंच आपलं म्हणणं आहे. सर, आता शासनाने काहीतरी 101 कोटी रुपये दिले कालपथला, आणि त्यासोबत आपल्या पंचवटीकरांची मागणी पण आहे का आमच्या पंचवटी भागामध्ये विकास कामं होत नाही, त्या अनुषंगाने कदाचित रामकालपथ तयार केलं असेल. तर तुम्हाला काय वाटतं, काय अपेक्षित आहे त्या भागातून, कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजे, कुठल्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे? रामकालपथचं स्वागत करतो, पण त्या निमित्ताने रामायण सर्किट योजना 7 वर्षापूर्वी आणलेली होती. रामायण सर्किट योजना, मग त्या रामायण सर्किट योजनेचं शॉर्ट सर्किट होऊन गेलं ना. कुठे आहे ती योजना? म्हणजे घोषणेपुरतं नको यार, कृपा करून देवाचं नाव घेऊ नका, देवाच्या नावाखाली हे राजकारण हे करू नका. पण निधी येऊन गेला ना. रामायण सर्किट योजनेचा DPR आपण स्वतः बसून बनवलेला आहे ना, त्याच्यामध्ये त्याचं काय झालं, त्याचं उत्तर द्यावं लागेल ना. मग ती योजना तुम्ही जर बंद केलेली असेल, तिथं ऑलरेडी आम्ही मुद्दे दिले, त्या मुद्द्याचा समावेश रामकालपथामध्ये करा तुम्ही. म्हणजे रामगया कुंड तुम्ही त्या रामकालपथामध्ये घेतल्याशिवाय तुमचं रामकालपथ पूर्ण होऊ शकत नाही ना. कारण की श्रीरामाने दशरथ राजाचा श्राद्धविधी रामगया कुंडात केलेला आहे. तेव्हा रामगया कुंड तुम्हाला घ्यावं लागलं. रामकुंड हे श्रीरामाचं स्नानगृह होतं, ते तुम्हाला घ्यावं लागेल. सीताकुंड घ्यावं लागेल, लक्ष्मण कुंड घ्यावं लागेल, हे सर्व कुंड घ्यावे लागतील. पण आता कुंड तर तुम्ही बुजवलेले, म्हणजे त्यांचे स्नानगृह बुजवलेले. आणि गाडायची प्रथा हिंदूंमध्ये नाही ना, यांनी नद्या गाडल्या ना. आता नद्या गाडून तिथं कसं काय तुम्ही उत्सव साजरा करणार किंवा तिथं कुठले वर्क करणार? म्हणजे ठीक आहे, काळाराम मंदिर वगैरे इथं तुम्ही करा, हे बाह्य स्वरूप झालं. जोपर्यंत ओरिजिनॅलिटी तुम्ही रिस्टोर करत नाही, कल्चर हेरिटेज, आणि देवाला देव पण जसं म्हणतो, नदीचं नदी पण म्हणतो, तसं कल्चर हेरिटेज. आणि ज्या महान व्यक्तीने हे जे कुंड बांधले, त्या व्यक्तींनी हे कुंड बांधले, त्याच्या मागची भूमिका होती ना. त्याच्यावर तुम्ही सांगा, आपण सविस्तर त्याच्यावर बोलू शकतो. का कुंड बांधताना त्याच परिसरात का बांधले? अप्पर स्ट्रीम म्हणजे पुलाच्या पाठीमागे का नाही बांधले, होळकर पुलाच्या? डाऊन स्ट्रीम म्हणजे तपोवनच्या दिशेला का नाही बांधले? एवढी मोठी नदी रामकुंड परिसरामध्येच का कुंड बांधले? त्याच्यात अहिल्यादेवी होळकर असतील किंवा गोपिकाबाई असतील, याच परिसरात का बांधले? कारण की या परिसरामध्ये मुबलक प्रमाणात जलसाठा होता. आणि नदीची अख्खी इकोसिस्टीम आपण जर पाहिली किंवा अभ्यास केला, तर इकोसिस्टीम रामकुंड परिसरामध्येच आपल्याला दिसून येईल. त्या कॉन्क्रिटायझेशनमुळे ती इकोसिस्टीम अख्खी डिस्टर्ब होऊन गेली. नदीला तुम्हाला रिस्टोर त्या रामकाल पथातून करावंच लागत. त्याच बरोबरीने आपण रामकाल पथच्या निमित्ताने श्रीरामाचे जे काही पदचिन्ह आहे, त्या पदचिन्हाचं आपण जतन केलं पाहिजे आणि खरा इतिहास लोकांसमोर तो आपण मांडला पाहिजे. तर मित्रांनो, पाहिलं आपण, नाशिकची गोदावरी ही सिंहस्थासाठी अतिशय महत्वाची आणि लोकांच्या आस्थेची जागा आहे. जसं देवांग भाई म्हणाले, त्याचं कॉन्क्रिटायझेशन काढलं तर खरं जिवंतपणा त्या नदीला येईल, आणि त्या दृष्टीने प्रशासनाने काम केलं पाहिजे. रामकालपथ हे रामायण सर्किटच्या धर्तीवर त्याचं काम झालं पाहिजे, आणि रामाची पदचिन्ह जी आहेत, ज्या ज्या स्थान आहेत, त्यांना विकसित करून लोकांपुढे खरा इतिहास दिसला पाहिजे. अशा दृष्टीने त्याचा विकास केला तर खऱ्या अर्थानं रामकालपथ होईल. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नद्यांचे संगम आहेत, आणि त्या नद्यांच्या संगम स्थळांना सुशोभीकरण करून लोकांना त्याचं पावित्र्य जर ओळख आणून दिली, त्याची पावित्र्याचे ज्ञान करून दिलं, तर निश्चितच सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये भाविकांना आपल्या स्नानाचा आनंद घेता येईल. आपण या चर्चेत सहभागी झाला, आपलं थँक्यू.